मी खास करून हे बघितलं होतं की यांच्या इथे ह्या झोपड्या बनवल्या गेल्या आहेत पेंढ्यापासून आणि त्या याच्यामध्ये ते जेवण सर्व करतात. आणि जसं सांगितलं की चुलीवरचं जेवण आहे तसंच हे बघा, अगदी लाईनमध्ये चुली मांडलेल्या आहेत आणि त्याच्यावरती जेवण केलं जातं. जेवण येण्याआधी ना यांच्या इथे एक पद्धत आहे ती म्हणजे अळणी दिलं जातं. हे बघा, हे याला अळणी म्हणतात. जो चिकनचा किंवा मटनचा जो अरोमा आहे ना तो त्याच्यामध्ये इतका चांगला उतरलाय ना की ते पिऊनच ना मला तर भूक लागते असं वाटते. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी सावर्ड्यामध्ये आलो होतो आणि डेरवण फाट्यावरती आल्यावरती ना माझी एका हॉटेलवरती नजर गेली होती की ज्याचं ॲम्बियन्स आणि इंटिरियर बघून मला ते आकर्षित करत होतं. त्याचं कारण असं मित्रांनो, या हॉटेलमध्ये झोपड्या केल्या गेल्या आहेत, पेंड्यापासून बनवलेल्या अशा जुन्या अशा झोपड्या केल्या आहेत आणि त्यामध्ये लोकांना जेवण सर्व केलं जातं. तर हे असं युनिक बघितलं तर म्हटलं कधी ना कधी तरी इथं यावं आणि इथलं काय स्पेशल आहे ते ट्राय करावं. तर ते हॉटेल आहे मित्रांनो तडका, जिथे चुलीवरचं जेवण मिळतं आणि इथे त्यांची स्पेशल थाळी आहे ती म्हणजे मटन उकड थाळी आणि चिकन उकड थाळी. तर त्यातलीच आपण एखादी थाळी ट्राय करूया आणि त्यासोबतच इथे स्टार्टरमध्ये काय मिळतं ते पण बघूया आणि इथली चव, मेन म्हणजे इथली चव आपल्याला आवडते का ते देखील बघूया. चला. मित्रांनो, आपण आता आलो आहे तडका रेस्टॉरंटला आणि ऑलरेडी बघा साईडला सगळीकडे गाड्या लागल्या आहेत, ऑलरेडी इथे गर्दी झाली आहे. तर मी कशासाठी आलो तर ते दाखवतो. माझला काय बघितलं होतं मी आणि त्याच्यामुळे मला आकर्षित वाटलं ते म्हणजे यांच्या इथे हे बघा बांबूपासून बनवलेलं सुंदर असं इंटिरियर आहे आणि त्यासोबतच यांच्यातली मला सगळ्यात जास्त गोष्ट आवडली ती म्हणजे इकडे मागे केली गेली ती. हे बघा मित्रांनो, मी खास करून हे बघितलं होतं की यांच्या इथे ह्या झोपड्या बनवल्या गेल्या आहेत पेंढ्यापासून आणि त्या याच्यामध्ये ते जेवण सर्व करतात. असं सुंदर असं इंटिरियर आहे की ज्याच्यामध्ये अगदी आरामात बसून ना आपण आपली फॅमिली जर येत असेल ना तर एका फॅमिलीला बसून मस्तपैकी सेपरेटली जेवता येईल असं आहे. ॲम्बियन्स पण शांत आहे आणि सुंदर आहे. इंटिरियर मला आवडलं की अगदी कमी खर्चामध्ये पण बांबूचा वगैरे वापर करून, पेंड्याचा वापर करून यांनी हे जे इंटिरियर केलं ना ते अतिशय सुंदर वाटतंय. तर बघूया आपण, इंटिरियर तर चांगलं वाटलं आपल्याला, आता इथलं जेवण काय आहे ते आपण बघूया. तर मित्रांनो, आपण आता आलोयच ना तर काही कस्टमरला पण विचारूया की त्यांना कसं वाटतं इथलं जेवण. ऑलरेडी आलेले आहेत हे यांनी सांगितले. पहिलं म्हणजे सांगा की तुम्हाला इथे काय आवडलं. मला चिकन थाळी एक मस्त आहे इथे आणि प्लस मच्छी थाळी पण ट्राय करा. वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी थाळी पण मस्त आहे. अच्छा. आणि स्पेशल त्यांचं ते इंद्रायणी राईस. येस, बिर्याणी राईस त्याचं तो मस्त आहे. तुला काय आवडतं. चिकन सुक्का. चिकन सुक्का इथलं. हो. अच्छा, नाव काय तुझं. अशाच. हां, अशाच. अशाच. अच्छा, चिकन सुक्का तुला आवडतं आणि अजून काय खाल्लंस इथलं. अजून काय नाही, मी फक्त चिकन सुक्काच खातो. चिकन सुक्काच खातोस. चला मित्रांनो, चिकन सुक्का खाणारा प्रेमी आहे इथला. जेवण झाले तुमचं ना आता. हां, सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही काय घेतलं होतं. चिकन थाळी घेतली होती. मग कशी होती चिकन थाळी तुम्हाला. अस्सल कोल्हापुरी टिंच आहे. क्या बोला. कोकणात असून पण थोडंफार कोल्हापूरचा टिंच येतोय, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. बाकी टेस्ट वगैरे मीडियम स्पायसी आहे, छान आहे. ओव्हरऑल मस्त आहे. तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही काय घेतलेलं. मी पण चिकन थाळीच घेतलेली. चिकन थाळी घेतली. खूप जास्त सुंदर आहे इथलं जेवण. म्हणजे ॲक्च्युली मी विदर्भाचा आहे तर आम्ही लोक जास्त स्पायसी खातो तर मला ते बरोबर वाटलं. अच्छा, हे सगळे आता मित्र आलेत आपले. तुम्ही इथलेच आहात ना. इथून तुरुंब शारदा. अच्छा, तुरुंबावरून आला तिथे. 30 किलोमीटर आतमध्ये आपण. मग एवढं लांबून इकडे जेवायला साईड फक्त. स्पेशल तडकासाठी. काय इथलं बेस्ट आहे तुला वाटलं. चिकन नान मस्त आहे, अगोदर खाऊन गेलो होते. बटर चिकन वगैरे. बटर चिकन वगैरे. अच्छा, आणि मी इथे आता मटन काय बोलतात उकड मटन ट्राय करणार आहे. ते कसं आहे, काय खाल्लं जात काय. मटन आपण खात नाही. मटन खात नाही तूच. स्टार्टरमध्ये काहीतरी कुठलं तर बंजारा कबाब. बरोबर, बंजारा कबाब ट्राय करणार आहे. चांगला आहे घेतला. म्हणजे आता तुम्ही पहिल्यांदा मागितलं. बाकी तर मेनू खाल्ला. ओव्हरऑल तुम्हाला काय वाटलं. तर ओव्हरऑल कशी चव आहे इथली. चव चांगली आहे. चांगली आहे ना. हो, चायनीज वगैरे खाण्यापेक्षा हे बेस्ट आहे आपल्या इकडे तडका. हां, हे महत्त्वाचं आहे की आपण चायनीज खातो संध्याकाळच्या वेळेस, त्यापेक्षा आपलं कोकणी किंवा ऑथेंटिक असं महाराष्ट्रीयन जर फूड खाल्लं तर अगदी उत्तम होऊन जाईल ना. हां, तडका मारलेलं असं खाल्लं तर एकदम मस्त होतं. तर बघूया आता. यांनी पण बंजारा कबाब पहिल्यांदाच मागवलं ना, आम्ही पण पहिल्यांदाच मागवलेलं आहे. तर आपण बघूया आणि चव घेऊया त्याची कशी आहे ती बघूया. चला.
तर मित्रांनो आपण आता आलो आहे आपल्या तडका हॉटेलच्या किचनमध्ये आणि जसं सांगितलं की चुलीवरचं जेवण आहे तसंच आहे बघा. अगदी लाईनमध्ये चुली मांडलेल्या आहेत आणि त्याच्यावरतीच जेवण केलं जातं. ताई हे काय आहे इकडचं? हे पहिलं रस्सा कसला, चिकनचा की मटनचा? मटन रस्सा. आणि हे चिकनचा रस्सा. हे अळणी ना? हा वाला अळणी आहे. अच्छा हा अळणी. अच्छा. आणि हे रस्सा. अच्छा म्हणजे आता बनवून चालू आहे, जेवण चालू आहे बनवणं. आणि त्यासोबतच इथे 2 काकी आहेत, त्या जेवण वगैरे भाकऱ्या करतात ना? कसल्या कसल्या भाकऱ्या करताय? बाजरीची पण? अरे वा. काय नाव काय तुमचं? रिया कांचे. अच्छा. कधीपासून काम करता इथे? चालेल 6 महिने झाले. 6 महिने झाले. मग आपलं हॉटेल किती 5-6 महिने झालेत ना चालू? 6 महिने म्हणजे सुरुवातीपासून आहात तुम्ही? हो. मग तुम्हाला काय इथली कुठली डिश आवडते तुम्हाला? तुम्ही काय खाता इथलं? मटन की चिकन? चिकन. अरे वा. मला इथे मटन म्हणजे मी मटन प्रेमी आहे म्हणून तर मी मटन खाणार आहे. बाकी तुमचं नाव कसं? सुहासनी धामनसकर. अच्छा. तुम्ही पण 6 महिने? बरं आहे बरं आहे. मग आता आम्ही तुमच्या इथली उकड थाळी घेतोय. चव चांगली आहे ना? चांगली आहे ना? हां हां चालेल. मित्रांनो मजा इथे एवढं गरम करतंय पण तरी पण मेहनतीनं अगदी काम करताय इथे ताई. तर आपण पण जाऊया आतमध्ये, जरा बघूया इथे कसं चव आहे ते आणि यांना काम करू दे आता. चला. तर मित्रांनो जेवण येण्याआधी ना यांची इथे एक पद्धत आहे, ती म्हणजे अळणी दिली जातं. हे बघा, हे याला अळणी म्हणतात. अळणी म्हणजे काय की जे स्टॉक असतो ना चिकनचा किंवा मटनचा रस, जे शिजवलं जातं त्याचा जो रस असतो ना त्याचं पाणी असतं ते आहे हे. तर बघूया पहिलं आता आलंय ना तर ते पहिले टेस्ट करूया. ही चांगली पद्धत मला वाटली की जेवण येण्याच्या आधी काहीतरी देतात. मस्त मटणाचं स्टॉक आहे. हे जे अळणी आहे ना त्याचा जो अरोमा आहे, जो चिकनचा किंवा मटनचा जो फ्लेवरचा जो अरोमा आहे ना तो त्याच्यामध्ये इतका चांगला उतरलाय ना की ते पिऊनच ना मला तर भूक लागते असं वाटते. वा कमाल. याच्यानंतर मला भूक वाढली. आता बघूया आपल्या थाळ्या आल्या ना की डिश कशा आहेत त्या बघूया. चला. तर मित्रांनो फायनली आपल्याकडे पहिला आपला स्टार्टर आलेला आहे, जो म्हणजे आहे बंजारा कबाब. बंजारा कबाब आहे, त्याच्यामध्ये 4 कबाब आहेत आणि मध्ये चटणी दिलेली आहे. स्मेल एकदम वेगळाच येतोय. म्हणजे नॉर्मली कबाब पण जो होतो ना त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा असा आहे त्याचा स्मेल आहे. बघूया ट्राय करून. असंच आपण ट्राय करूया विदाऊट चटणी. कसा आहे तो टेस्ट बघूया. हो हा वा. वा मला सांगते काय ते. मजा आया. याची जी मॅरिनेशन आहे ना ती नॉर्मली कबाबपेक्षा अगदी वेगळी आहे. थोडीशी डिफरंट आहे. कबाबपेक्षा थोडीशी डिफरंट टेस्ट आहे. कबाबच लागत आहेत, सॉफ्ट पण तसेच आहेत, पण ह्याची फ्लेवर आहे ना, अरोमा आहे ना तो खूप वेगळा आहे. पण कमाल आहे, जबरदस्त चव आहे, सुंदर आहे. हे बघा अगदी सॉफ्ट आहे, अगदी सॉफ्ट झाले. हे एकूण एक रेषा त्याचे सुटत आहेत, एवढं सुंदर आहे. कमाल आहे. अगदी असं तोंडात ठेवल्या जसं म्हणतात ना मेल्ट होतं तशी चव आहे. याला वरच्यापेक्षा वरचा दर्जा आहे. मस्त आहे चव. मित्रांनो फायनली आपली डिश आलेली आहे, म्हणजे स्पेशल यांची इथली उकड मटण थाळी, ज्याच्यामध्ये हे बघा हे उकड मटण आहे आणि त्यासोबतच हे मटण मसाला आहे बहुतेक, त्यासोबतच सोलकढी, एक अंड दिलेलं आहे आणि रस्सा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंद्रायणी आणि राईस ह्याच्यामध्ये, आणि आपल्याला 2 भाकऱ्या दिलेल्या आहेत. आता आपण चव बघूया. सगळ्यात पहिलं अळणीची. हे आहे अळणी. ओ भाई कितना मजा आ रहा है इसमें, तो गाने लगाने के लिए भाई ऐसा लगा जन्नत में आ गए रे.
काही मसाले न टाकता मटणाची चव एकदम ऑथेंटिक फ्लेवरनी घ्यायची असेल ना तर हे मटण आणि नक्की ट्राय करा. वा वा वा. मटण पण अगदी सॉफ्ट शिजले. वा. बाकी काहीच नाहीये, फक्त मटणाचाच फ्लेवर याच्यामध्ये लागतोय. जो अरोमा उतरलाय, जो रस आहे तो सगळ्या मटणाचा आहे आणि बोकड्याचं मटण आहे. मस्त. बाकी काही नाही घेतलं ना, फक्त हे मटणाचं उकड मटण आणि भाकरी घ्या बस. बहुत मजा है बहुत मजा. वा, सुंदर. सोलकढी ट्राय करूया. कडक आहे सोलकढी. हां, त्यासोबतच मसाला पण आहे, मटन मसाला, तो पण ट्राय करूया. मजा आ गया भाई. याच्यात जर मटणाचा फक्त रस्सा येत असेल ना, चव येत असेल, याच्यामध्ये जर मटणाची चव येत असेल तर यामध्ये मसाल्यांचा फ्लेवर अगदी भन्नाट येते, भन्नाट. आणि त्यासोबतच मटनचा ॲसेन्स पण त्याच्यामध्ये चांगला लागतो. परफेक्ट ट्राय करूया बाईट. दोन्ही डिश एकाच म्हणजे मटणानेच बनलेले आहेत. हे दोन्ही डिश एकाच बनलेले आहेत, पण याचा आणि याचा फ्लेवर अगदी वेगळा आहे. ह्याचा तुम्ही हा पण नुसतंच खाऊ शकता आणि हे पण नुसतंच खाऊ शकता, असं आहे. मस्त. वा. आणि मगाशी एका आपल्या काय बोलतात ते इथल्या कस्टमरने सांगितलं होतं आणि आपला व्ह्युअर पण आहे तो, की ज्याने सांगितलं होतं की इथला इंद्रायणी राईस आहे ना तो नक्की ट्राय कर. तो आता इंद्रायणी राईस याच्यामध्ये दिलेला आहे, तर आपण आधी आता असाच ट्राय करूया. रस असा आतमध्ये त्यात राईसने ना असं ॲब्झॉर्ब केला ना, त्याच्यामुळे फ्लेवर मस्त लागतोय. आपण थोडासा रस्सा पण टाकूया त्याच्यात, बघूया. या इंद्रायणी राईसला ना अपेक्षेपेक्षा पण वरचा दर्जा, कमाल चव आहे एकदम. आणि जेव्हा ह्याच्यात रस्सा टाकला जातो ना, हा नुसता भातच खावासा वाटतंय मला, इतका भारी आहे. सगळं तर ट्राय केलेलं आहे. आता अंडे राहिले फक्त, ते ट्राय करूया आपण. अंड्याची टेस्ट कशी बघूया. चांगलं आहे अंड पण या दोघांसमोर ठीक आहे, पण हे दोन त्याच्यामधले बेस्ट आहेत. त्यातलं मला सगळ्यात आवडलेलं ते म्हणजे उकड मटण. या थाळीला पूर्ण ना मला वरच्यापेक्षा वरचा दर्जा द्यावा असं वाटतो. हां, आम्ही अजून मागवलेली ना ती, पण अजून एक डिश आलेली आहे, ती म्हणजे चिकन मसाला आणि भाकरी. याची टेस्ट आहे ना मित्रांनो, गावठी कोंबडा असतो ना, गावठी कोंबडा, त्याची जशी टेस्ट असते ना तशी येते. वा. चिकन प्रेमींसाठी ही डिश बेस्ट आहे. मिनिमम स्पायसेस, फ्लेवर पण चांगले येतोय आणि क्वालिटी पण चांगली आहे. याला पण वरच्यापेक्षा वरचा दर्जा आहे. मस्त टेस्ट आहे. आता मी माझी मटण थाळी संपवतोय आणि त्याला खायला देतो आणि नंतर भेटतो. चला. फायनली आपलं इथलं जेवण झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला सांगेन काय माहिती आहे काय, की तुमच्यातली स्पेशल थाळी आहे ना, ज्याच्यामधलं उकड मटण ची डिश येते आणि त्याच्यामधला इंद्रायणी राईस, कमालचं आहे. मित्रांनो, आलात ना तर बाकी काही घेतलं, चिकन थाळी तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी सजेस्ट केली, ती घेतली तरी चालेल, पण त्यासोबतच ना इथला इंद्रायणी राईस आणि ते उकड मटण आहे ना, ते नक्की ट्राय करा. अगदी बेस्ट टेस्ट होती, मला भरपूर आवडली. हायली रेकमेंडेड आहे माझ्याकडनं. आणि दादाने म्हणजे विशाल दादा आणि कुठला ऋतिक, या दोघांनी मेहनत करून हे धाडसाने एक नवीन हॉटेल सुरू केलेलं आहे, ज्याला मराठी
मराठी माणूस तरी चांगला रिस्पॉन्स देतोय अगदी. हां, तर तुम्ही देखील या आणि इथलं जेवण नक्की ट्राय करा. त्यासाठी इथला पत्ता आहे ना, तो तुम्हाला दादा सांगेल. पत्ता सांगायचा म्हणजे आपल्या हायवेपासून एक 50 मीटरवरती डेरवन वालावलकर हॉस्पिटलच्या रोडला हे हॉटेल आहे, हॉटेल तडका म्हणून. सावर्डे सोडलत ना की थोडंच पुढे डेरवण फाटा लागतो. डेरवण फाट्यातून अगदी 2 मिनिटच आहे. हॉस्पिटल वालावलकर हॉस्पिटल. वालावलकर हॉस्पिटल कुणालाही विचारलं ना, इथलं प्रसिद्ध हॉस्पिटल आहे, त्या रोडलाच आहे, अगदी 50 मीटरवरतीच आहे हायवेपासून. तर नक्की या आणि इथलं माझ्याकडून तरी स्पेशली उकड मटण नक्की ट्राय करा. आणि त्यासोबतच इथले जे पहिलं सूप देतात ना तुम्ही, अळणी सूप कमाल आहे ते देखील तुम्हाला ते रेग्युलर मिळतच राहील. ते पण नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला यामधलं हे जे मी 3 डिश ट्राय केल्या ना, त्यातली कुठली डिश तुम्हाला आवडली ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओमधल्या तडकाची जी स्पेशल थाळी आहे ती तुम्हाला कशी वाटली ती देखील मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.